स्वाश्रया स्वविषया असून तद्विरुद्ध वाचस्पती मताचे खंडन। आता हे शब्द आपल्याला एकदम नवीन वाटतात की माया ही स्वाश्रया आणि स्वविषया आहे आणि तद्विरुद्ध म्हणजे त्याच्या विरुद्ध, म्हणजे हा जो पक्ष आहे की माया स्वाश्रया आणि स्वविषया आहे याच्या विरुद्ध जे मत आहे ते आहे वाचस्पती मिश्रांचं, त्या मताचं खंडन असा याचा अर्थ आहे। स्वाश्रया म्हणजे स्व म्हणजे ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्माला विषय करते, ब्रह्माच्या आश्रयावर राहते आणि ब्रह्माला विषय करते। विषय करते शब्दाचा आपण पाठीमागे दोन अर्थ केले, कधी विषय करणं म्हणजे जाणणं आहे की नाही, आणि कधी विषय करणे याचा अर्थ आच्छादन करणं, आवृत्त करणं, असे दोन अर्थ आहे। तर या ठिकाणी असं म्हणायचं की माया ही ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्माला विषय करते म्हणजे ब्रह्माला आवृत्त करते, आच्छादित करते असा अर्थ आहे। आणि तद्विरुद्ध म्हणजे त्याच्या विरुद्ध मत आहे वाचस्पती मिश्रांचं की माया ही जीवाच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्माला विषय करते असं। तद्विरुद्ध म्हणजे इथं काय म्हणतात, ब्रह्माच्या आश्रयाने राहते, ते काय म्हणतात जीवाच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्माला विषय करते, आच्छादित करते असं त्यांना सांगायचं। तर आता हा मुद्दा या ठिकाणी सांगतात ह्या परिच्छेदामध्ये। पाठीमागे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की जगताच्या उत्पत्तीची संगती सांगताना माया मानावीच लागते आणि ती माया अनादी अंतवती किंवा शांत आणि सदसद विलक्षण अनिर्वचनीय किंवा मिथ्या अशी मानावी लागते। पुन्हा गुरु आणि शास्त्र हे दोन्ही मिथ्या असूनही त्यापासून संसार दुःखाची निवृत्ती होते। ब्रह्माला ते अद्वैत उत्पन्न करू शकत नाही। संसार दुःख हे कल्पित असल्यामुळे कल्पितच समान सत्य साधक बाधक व्यवहार होतो, म्हणून कल्पित असणारे गुरु आणि वेद हेच कल्पित असणाऱ्या संसार दुःखाची निवृत्ती करू शकतात। ते सत्य असण्याची गरज नाही किंवा सत्य नसलेच पाहिजे का, तर समान सत्य साधक बाधक व्यवहार होतो। त्यामुळे ब्रह्माच्या अद्वितीयत्वाची गुरु आणि वेद हे जरी मिथ्या असले किंवा तरी देखील ब्रह्माच्या अद्वितीयत्वाची हानी होत नाही, कारण का ते मिथ्या आहेत म्हणून, आणि ब्रह्माची सत्ता पारमार्थिक आहे, यांची सत्ता कल्पित आहे, त्यामुळे त्याच्या अद्वितीयत्वाची हानी होत नाही आणि संसार दुःखाची निवृत्ती होते। कारण संसार दुःख सत्य असतं तर मिथ्याविद गुरुनी संसार दुःखाची निवृत्ती झाली नसती, पण संसार दुःख तरी मिथ्याच आहे असं सांगितलं। आता हे जे 15वा आणि 16वा हे दोन परिच्छेद आहेत, हे बारकाईने लक्षात घ्या, अवघड काहीच नाही, फक्त त्याच्यातला विषय लक्षात घ्यायचा, नाही लक्षात आला तर लगेच विचारा। माया स्वाश्रया स्वविषया असून तद्विरुद्ध वाचस्पती मताचे खंडन। असो जीवेश्वर विभागरहित शुद्ध ब्रह्माच्या आश्रित माया असून शुद्ध ब्रह्माचाच विषय म्हणजे आच्छादन करते। आता त्यांनी एक एक शब्द कसा लिहिला, जीवेश्वर विभागरहित शुद्ध ब्रह्माच्या, म्हणजे शुद्ध ब्रह्म जे आहे त्या शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी जीवही विभाग नाही आणि ईश्वरही विभाग नाही, मग जीवेश्वर विभागाने रहित असं शुद्ध ब्रह्म म्हणजे केवल, त्याला म्हणते शुद्ध म्हणजे केवल ब्रह्म, आणि त्या ब्रह्माच्या आश्रित माया असून, माया कोणाच्या आश्रयाने राहते, त्या शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने, त्याच्या अधिष्ठानावरच माया राहते आणि शुद्ध ब्रह्माचाच विषय म्हणजे आच्छादन करते। ज्या ब्रह्माच्याच आश्रयावर राहते आणि ब्रह्मालाच पुन्हा विषय करते। जसं पाण्यातूनच शेवाळ निर्माण होतं आणि शेवाळ पाण्याला आच्छादन, शेवाळ पाणी वाचून त्याला आश्रय का दुसरा नाही, आणि झाकून कोणाला टाकतं, पाण्याला झाकून टाकतं। माया ही शुद्ध ब्रह्माच्या आश्रयावरच राहते आणि शुद्ध ब्रह्मालाच आच्छादन करते। असो जीवेश्वर विभाग रहित शुद्ध ब्रह्माच्या आश्रित माया असून शुद्ध ब्रह्माचाच विषय म्हणजे आच्छादन करते। ज्याप्रमाणे घरातील अंधार घराला आच्छादित करतो, त्याप्रमाणे ब्रह्माच्या आश्रयावर असणारी माया ब्रह्माचंच आच्छादन करते। अंधार कुठे, घरात, अंधार राहिला कोणाच्या आश्रयाने, घराच्या, आणि घरातल्याच वस्तूला आच्छादन करून टाकलं, डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नाही घरात काय पडले म्हणतो, कशामुळं, अंधारामुळं। अंधार राहिला कुठं, घरात, आणि पुन्हा घरातल्याच वस्तू दिसू देत नाही, आहे की नाही, मग अंधार घराच्या आश्रयाने राहतो आणि घरालाच
आच्छादित करतो त्याप्रमाणे माया ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्मालाच आवृत्त करते, आच्छादित करते किंवा विषय करते. संक्षेप शारीरक, वेदांत मुक्तावली, अद्वैत सिद्धी इत्यादी ग्रंथकारांचा मायेविषयी स्वाश्रया स्वविषया हा पक्ष आहे. म्हणजे बहुतेक जेवढे वेदांताचे चिंतन सांगणारे ग्रंथकार आहेत सगळ्या ग्रंथकारांनी हा पक्ष जास्त करून मानलेला आहे. एक भामती निबंध म्हणून ज्या वाचस्पती मिश्राने लिहिला त्या भामतीकारांचा फक्त वेगळा पक्ष आहे. सिद्धांत सगळ्यांचा एकच आहे, परंतु त्यांची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे सरणी जी आहे तर ती फक्त वेगळी आहे. याचा अर्थ जगन मिथ्या आहे त्यांनाही मान्य आहे यांनाही मान्य आहे. जीव ब्रह्माचं एकता हेही त्यांना मान्य आहे, ब्रह्माचं सत्यत्व हेही दोघांना मान्य आहे. परंतु हे मिथ्यात्व सिद्ध करताना आता मिथ्या असणारी माया कोणाच्या आश्रयावर राहते, आश्रय तर सांगितलं पाहिजे, या बाबतीत मतभेद आहे. परंतु ब्रह्म असंग आहे, निर्विकार आहे, सच्चिदानंद आहे, एकमेवाद्वितीय आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित, याच्याबद्दल कोणाचा मतभेद नाही. परंतु विशेषतः अद्वैत सिद्धी हा जो मधुसूदन सरस्वतीने अतिशय वेदांतातला श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो किंवा वेदांत मुक्तावली किंवा संक्षेप शारीरक सर्वज्ञात्म मुनींचं, तर ह्या ग्रंथांमध्ये मात्र असं सांगितलं की माया ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि ब्रह्मालाच विषय करते असं सांगितलेलं आहे. स्वाश्रया आणि स्वविषया असं पक्ष. संक्षेप शारीरक, वेदांत मुक्तावली, अद्वैत सिद्धी इत्यादी ग्रंथकारांचा मायेविषयी स्वाश्रया स्वविषया हा पक्ष आहे. माया कशी आहे? स्वाश्रया म्हणजे स्वनाम ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि स्वविषयानाम ब्रह्मालाच विषय करते. भामती निबंधकार वाचस्पती निराळ्या मताचे आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही. या प्रतिदित मी शब्दाचा अर्थ जीव हा अज्ञानी म्हणजे अज्ञानाचा आश्रय आहे आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवाने ते अज्ञान ब्रह्मास विषय करते, म्हणून अज्ञान जीवाश्रित आहे. आता हे जे भामती निबंधकार वाचस्पती आपण ते ना, भामती म्हणजे हे ब्रह्मसूत्रावरचं भाष्य जे आचार्याने दिले त्याच्यावर लिहिलेली टीका आहे. म्हणजे ब्रह्मसूत्रावर लिहिलेलं हे लिहिलेला हा ग्रंथ आहे. कोणता? भामती निबंध. त्याचा इतिहास सांगितला होता ना, ते भामती त्यांनी आपल्या पत्नीचं नाव दिलेलं आहे त्या टीकेला. तर त्याच्यामध्ये मात्र ते निराळ्या मताचे. ते काय म्हणतात की हे जे अज्ञान आहे हे अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं? जीवाच्या आश्रयाने राहतं. आणि जीव काय म्हणतो? मी ब्रह्म जाणत नाही, म्हणजे ब्रह्माला ते काय करतं? विषय करतं. कसं? तर ते म्हणतात, जीवाला विचारलं तर तो काय म्हणतो? मी अज्ञानी आहे. मी अज्ञानी म्हणजे अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहिलं? माझ्या. आहे की नाही? म्हणजे कोणाच्या आश्रयाने? जीवाच्या. जीवाच्या आश्रयाने. अहम पदस्य को अर्थ. अहम पदाचा काय अर्थ आहे? तर चिदाभास अंतःकरण वृत्ती आणि अंतःकरण वृत्ती अधिष्ठान कुटस्थ चैतन्य याला मिळून म्हणतात जीव. मग मी अज्ञानी असं म्हणतो तेव्हा ते कोणाच्या आश्रयाने राहिलं? आणि जाणत कोणाला नाही म्हणतो? ब्रह्माला जाणत आहे. म्हणजे विषय कोणाला केलेले? आवृत. ब्रह्माला जाणत नाही म्हणजे आवरण कोणावर आहे? ब्रह्मावर. आणि अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहिले? जीवाच्या. आणि जीवाच्या आश्रयाने अज्ञान राहिलं आणि आवृत्त कोणाला केलं? ब्रह्माला. कारण ब्रह्म जाणत नाही म्हणतो. जाणत नाही यावरून आवरण कोण आच्छादन कोणाला केले? विषय कोणाला केले? ब्रह्माला. आणि मी जाणत नाही म्हणतो याच्यावरून आश्रय कोण आहे? जीव. आणि विषय कोणाला केले? ब्रह्माला. आहे की नाही? म्हणजे माया कोणाच्या आश्रयाने राहते? जीवाच्या. आणि विषय कोणाला करते? ब्रह्माला. मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही या प्रतीतीत, म्हणजे ही जी आपल्याला प्रतीती येते, मी अज्ञानी आहे, अज्ञो अहम, मी अज्ञानी आहे, ब्रह्म अहम न जानामि, मी ब्रह्माला जाणत नाही, या प्रतीतीत मी शब्दाचा अर्थ जीव हा अज्ञानी म्हणजे अज्ञानाचा आश्रय आहे. मी या शब्दाचा अर्थ काय झाला? मी म्हणजे जीव आणि तो काय ठरला? अज्ञानाचा आश्रय. आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवाने ते अज्ञान ब्रह्मास विषय करते. आता तो काय म्हणतो? मी ब्रह्म जाणत नाही, म्हणजे त्या अज्ञानाने कोणाला विषय केलं? ब्रह्माला विषय केलं. म्हणून अज्ञान जीवाश्रित आहे. मग अज्ञान कसं ठरलं? जीवाच्या आश्रयाने. आता ते जीव अनंत आहेत म्हणून अज्ञानीही अनंत मानली पाहिजे. आता जीव काही एक आहे का? नाना आहे. आणि जीव अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतो? मग प्रत्येक जीवाच्या आश्रयाने राहणार अज्ञान वेगवेगळं की नाही? मग अज्ञानी एक आहे का? अज्ञान नाना मानावे लागतील. कोणाच्या मताप्रमाणे?
वाच भामतीकारांच्या मताप्रमाणे. आतापर्यंत आपले जेवढे संस्कार आहे त्याच्यात अज्ञान नाना आहे का अज्ञान एक आहे? अज्ञान आतापर्यंत एकच आहे असं म्हणलं. त्रिगुणात्मक असणारं अज्ञान म्हणा, त्याला प्रकृती म्हणा, माया म्हणा, अविद्या म्हणा, सगळं आपण एकच मानलं होतं. पण आता प्रत्येकाचं अज्ञान काय म्हणावं लागतं? कारण जीवाच्या आश्रयाने राहतं. जीव नाना आणि त्यांच्या आश्रयाने राहणारे अज्ञान सुद्धा नाना. मग ते जीव नाना अज्ञान नाना. मग त्या अज्ञान नाना जर मानले तर ईश्वर काय किती मानावं लागतील? का एकच? का प्रत्येक जीवाचा ईश्वर वेगळा? म्हणजे ईश्वर सुद्धा नाना. मग जग एक का प्रत्येक जीवाचं जगत वेगळं? सगळेच काय आहे? नाना. बघा असा पक्ष असून देखील हे त्यांचं पुन्हा काय त्यांनी सिद्ध केले? जीव आणि ब्रह्माची एकता सिद्ध केलेली. आणि जगताचं काय? सगळ्या जीवाची वेगवेगळी जगत पण सगळी मिथ्याच आहेत असं सांगितलं. हे जे मानतात ना, आपण आतापर्यंत चिंतन केलं, जीव ब्रह्माच्या एकतेचं ज्ञान झालं, म्हणजे कोणतं? तत्वमसी महावाक्याचं श्रवण केलं आहे की नाही? तत्वमसी गुरूंनी उच्चारलेल्या तत्वमसी महावाक्याचा श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला की त्याला ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती होते आणि त्याला होणारं ज्ञान कोणतं असतं? अपरोक्षच असतं. असं संस्कार आहेत आपल्यावर. हे मात्र मानत नाही. हे काय म्हणतात की श्रवणही करायला पाहिजे, मनन निधी ध्यासनाने साक्षात्कार होतो असं मानतात. कोण? भामती निबंधकार. आत्म्याचं श्रवणही केलं पाहिजे. श्रवणाने होणारं ज्ञान कोणतं मानतात? परोक्ष ज्ञान मानतात. आहे की नाही? मनन निधी ध्यासन, त्या निधी ध्यासनाच्या परिपक्व अवस्थेत साक्षात्कार होतो. म्हणजे साक्षात्काराचं साधन कोणते? निधी ध्यासन. निधी ध्यासना वाचून साक्षात्कार होतच नसतं आणि जे काही ज्ञान झालेलं असतं ते परोक्षच असतं असं भामतीकारांचं म्हणणं आहे. आपण मात्र ह्या मताचं खंडन केलं ना पाठीमागं. ज्ञान तत्वमसी महावाक्याच्या श्रवणाने होणारं ज्ञान कोणतं होतं? अपरोक्षच होतं असं आपण सांगितलं आहे की नाही? कारण शब्द कसं काय होतं? तर शब्द हा काय करतो? व्यवहित वस्तूचं परोक्ष ज्ञान करून देतो आणि अव्यवहित वस्तूचं परोक्ष व अपरोक्ष दोन्ही ज्ञान करून देतो असं आतापर्यंत आपण पाहिलं. ठीक आहे ना? हे वाचताना आपल्या डोळ्यासमोर आपले काही विचार आतापर्यंत शिकलेले आपल्याला माहीत असणारं हे डोळ्यापुढं आलं पाहिजे. आता म्हणतात जीव अनंत आहेत म्हणून अज्ञानी ही अनंत मानली पाहिजेत. एक अज्ञान मानले तर त्या एका अज्ञानाची कोणत्या तरी एका ज्ञानी पुरुषाने ज्ञानाने निवृत्ती झाली म्हणजे बाकी सर्व जीवांचे अज्ञान आणि त्यांचे कार्य संसार आपोआप निवृत्त होईल. भामतीकार म्हणतात की अज्ञान नानाच मानली पाहिजे. अज्ञान एक मानून चालणार नाही. समजा अज्ञान एकच आहे आणि एखाद्या पुरुषाने साधना करून श्रवणादी साधन करून जर अज्ञानाची निवृत्ती केली तर बाकीच्यांनी प्रयत्न न करता त्यांचं अज्ञान निवृत्त झालं की नाही? व्हायलाच पाहिजे की नाही? कारण अज्ञान एक आहे आणि त्या एका अज्ञानाची एका मुक्त पुरुषाने काय केली? निवृत्ती केली. आता कोणत्या जीवावर अज्ञान राहिलं का? एक मुक्त झाल्यावर कोण व्हायला पाहिजे मुक्त? आणखीन सर्व मुक्त व्हायला पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला अज्ञान एक म्हणता येणार नाही. मग नाहीतर काय म्हणा? अज्ञान नाना माना. तर अज्ञान नानाच मानणं योग्य आहे ह्या दृष्टीने पाहिलं तर. अज्ञान काय आहे आणि का नाना मानतो आम्ही? उगीच माना म्हणून मानतो का मानणं आवश्यक आहे म्हणून? मानणं आवश्यक आहे. का आवश्यक आहे? तर असं होईल की एका जीवाला मुक्त झाला एक जीव का सगळेच मुक्त होतील. कारण अज्ञान एकच आहे. एकाने प्रयत्न केला, अज्ञान निवृत्त केलं, बाकीच्यांनी आता काय पडे रे आहे की नाही? काय त्यांना काही कामच नाही राहिलं. बाकी सर्व एका ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती झाली म्हणजे बाकी सर्व जीवांचे अज्ञान आणि त्याचे कार्य संसार आपोआप निवृत्त होईल. अज्ञान गेलं की अज्ञानाचं कार्य संसार आहे म्हणून अज्ञानही जाईल आणि अज्ञान कार्य संसारही जाईल आणि एकाच्याच प्रयत्नाने जाईल. कोणी असे म्हणेल की असे होण्यास काही हरकत नाही. आता कोणी म्हणलं काय बिघडलं? एकाला ज्ञान झालं का आपल्या प्रतिती जगत मुक्त झालं. तुमचं कुठं बिघडलं? आणि त्याच्यासाठी तुम्ही कशाला हे अज्ञान जे आहे ते एकच मानायचा आग्रह कशाला धरता? कोणी असे म्हणेल की असे होण्यास काही हरकत नाही पण आज तसे ज्ञानच आजपर्यंत कोणास झाले नाही. असं कुठं ज्ञान झाले का आतापर्यंत? कुठंतरी श्रुतीत युक्तीत अनुभवात का एक मनुष्य बरं का इतिहासात पाहिजे ना एकदा जड भरत मुक्त झाला आणि तेव्हापासून सगळेच मुक्त झाले आहे की नाही? कोणतंही जे कोणी महापुरुष आहे त्यांच्या मुक्ततेने सर्वांची एका महापुरुषाच्या मुक्ततेने सर्वांची मुक्तता झाली. अशा प्रकारचं कुठेही दिसून येत नाही. असा अनुभव कोणालाही नाही. तसे ज्ञानच आजपर्यंत कोणास झाले नाही. बरं तर पुढेही कोणास होणार नाही हेच त्याचे उत्तर.
आजपर्यंत जे भूतकाळामध्ये कधीच घडलं नाही ते आता भविष्य काळामध्ये घडण्याची शक्यता आहे, असं भविष्य वर्तवण्यात काहीच नाही. ते फक्त कुठं राहील, वाचारम म्हणून वाणीतच राहील. तुम्हाला वाटतं की एक मनुष्य मुक्त झाला तर सगळे मुक्त व्हायला काय हरकत आहे? काय हरकत नाही. पण कोणती गोष्ट अनुभवात तर असली पाहिजे. सगळ्या आतापर्यंत झालेल्या सृष्टीच्या उत्पत्तीपासून अशी मुक्तता काही कुठं दिसून आली नाही का एक पुरुष मुक्त झाला आणि सगळे पुरुष मुक्त झाले. एकाने प्रयत्न केला आणि बाकीच्यांना प्रयत्न वाचून मुक्त झाले, असं होत नाही. तसं जर झालं असतं तर घरामध्ये एकाच माणसाने काम केलं असतं आणि मरेपर्यंत कोणाला तक्रार न करता सगळ्यांना खाऊ घातलं असतं. हे सगळं तुमचंच आहे की नाही, सगळं मीच आहे, तर लगेच म्हणतो आता किती दिवस मी करणार, आहे की नाही. तुमचं तुम्ही हातपाय हलवा ना, तुमच्या पायावर उभं राहा ना, हा व्यवहार आहे की नाही सगळीकडे. असं कुठंही पुराणात, श्रुतीत, स्मृतीत, आपल्या इतिहासात कुठेही असं दिसत नाही की एका पुरुषाच्या मुक्ततेने सर्व पुरुष मुक्त झाले. बरं, ही गोष्ट कधीच घडली नाही म्हणजे पुढं घडेल, आतापर्यंत नसेल झाली हो, पण पुढं काय हरकत आहे. जी गोष्ट पूर्वी कधी घडली नाही तेव्हा, आहे की नाही. वंध्यापत्राच्या संततीचा अनुभव आतापर्यंत कोणाला आला नाही, पण पुढे येईल. आता पुढं कसं येईल, जे कधी आलंच नाही ते आता पुढं कसं येईल, येणार नाही कोणाला. पण तसे ज्ञान आजपर्यंत कोणास झाले नाही, तर पुढेही कोणास होणार नाही, हेच त्याचे उत्तर. शिवाय ब्रह्मज्ञानाकरता सांगितलेली श्रवणादी साधने व्यर्थ होतील. आणखी दुसरी एक अडचण आहे त्याच्यामध्ये. जर एकाच्या मुक्ततेने सर्वांची मुक्ती, एकाला ब्रह्मज्ञान झालं का सर्व जीव मुक्त व्हायला लागतील. मग तुमचा आग्रह काय, आपलं श्रुतीचं प्रमाण काय आहे. आत्मा वारे द्रष्टव्या, श्रोतव्या, मंतव्या, निदिध्यासितव्या. आत्म्याचं तुम्हाला दर्शन पाहिजे ना, तर श्रवण करा, मनन करा, निदिध्यासन करा, तत्वम पदार्थ शोधन करा, साक्षात्काराला प्राप्त व्हा आणि संसार दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करून घ्या, असं शास्त्र सांगतं. अहो, तर आम्ही ते केलंय असतं, परंतु तो आमका शेजारी करतोय ना साधना, आहे की नाही. त्याची चालूच आहे ना, करण्याची गरज नाही, आहे की नाही. मग श्रवण म्हणणं, मग शास्त्राने कशाला सांगितली ही साधना, द्रष्टव्या, मंतव्या, या सगळ्या साधनांना व्यर्थत्व होईल की नाही. साधनांना जर करण्याची गरजच नाही तर त्या वेदाचा अभ्यास केला पाहिजे का, आणि गुरुग्रही गेलंच पाहिजे. आणि काय तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. ते इथं काय, सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा, ओळगोनी तनु मनु जीवे, चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित आपुले तेही तेही सांगती पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. आम्हाला माऊलीच्या ओव्या माहीत आहेत, परंतु कधी हे का करत नाही आम्ही, त्याचं कारण हे आहे की नाही. अज्ञान काय आहे, एक आहे, आहे की नाही. एकाच्या प्रयत्नाने अज्ञान निवृत्त झाली का आमचं होणारच आहे. म्हणून कशाला गुरुसेवेचे श्रम घ्या, आणि ते तर सेवा हा दारवंटा. एक जणांनी केलं झालं काम, आहे की नाही त्याच्यामध्ये. शिवाय ब्रह्मज्ञानाकरिता सांगितलेली श्रवणादी साधने व्यर्थ होतील. याकरिता मी अज्ञानी आहे आणि ब्रह्म जाणत नाही, या अनुभवानुसार अनंत जीवाश्रित अनंत अज्ञानी आणि अज्ञानाने कल्पित अनंत ईश्वर आणि अनंत ब्रह्मांडे मानणे भाग आहे. आता जर जीवाचा ह्या अनुभवाची संगती लागायची, काय मी ब्रह्म जाणत नाही असं जेव्हा तो म्हणतो, त्यावेळेला मी ब्रह्म जाणत नाही असं म्हटलं की त्या अज्ञानाचा आश्रय कोण मानावा लागतो, मी म्हणजे जीवच मानावा लागतो. आणि ब्रह्मात जाणत नाही म्हणजे आवरण कोणावर करतो, तर आच्छादन ब्रह्मावर करतो, अज्ञान ब्रह्माला आवृत्त करतं, असंच मानणं भाग आहे. मग असं जर म्हटलं, मग अज्ञानी एक का, जीव अनंत, अनंत जीवाश्रित असणारी अज्ञान अनंत, त्या अज्ञानकृत असणारे ईश्वर अनंत, आणि त्या अनंत ईश्वराने केलेली ब्रह्मांड अनंत, असंच मानणं भाग आहे की नाही. आणि ते कशाची संगती आहे, अनुभवाची संगती आहे का उगीच आम्ही आमच्या संकल्पनेने मान्यतेने सांगतो. ही गोष्ट अनुभवाला जुळणारी गोष्ट आहे. जर तुमचा अनुभव आहे मी ब्रह्म जाणत नाही, याचा अर्थ ब्रह्मात आपला अज्ञानाचा आश्रय जीव आणि विषय ब्रह्म असं मानल्यावर सगळी संगती तशीच मानावी लागेल ना. मग त्या संगतीमध्ये जर जीव नाना तर जीवाचे अज्ञान नाना, अज्ञानकृत ईश्वर नाना आणि ईश्वरकृत ब्रह्मांड नाना, असंच मानणं
भाग आहे. ज्या जीवास ज्ञान होते त्याचे अज्ञान, ईश्वर आणि ब्रह्मांड ही सारी निवृत्त होतात. समजा जीवाला मी ब्रह्म आहे, ज्या जीवाला ज्ञान झालं, मग अज्ञान कोणापुरतं निवृत्त होईल? हे कोणाचं मत आहे? भामतीकारांचं. त्याच्यापुरतं काय होईल? अज्ञान निवृत्त होईल. अज्ञान निवृत्त झाल्यावर काय निवृत्त होईल? आणखी सगळा ईश्वर निवृत्त होईल, बरोबर ना. जीवभाव निवृत्त होईल आणि त्याच्यापुरते असणार त्याचं ब्रह्मांड निवृत्त होईल, आहे की नाही. मग ज्याला ज्ञान झालं, अज्ञान जरी नाना मानली, परंतु ज्या पुरुषाला ज्ञान झालं त्याच्या दृष्टीनं त्याचं अज्ञानकारा अनंत ब्रह्मांड आणि ईश्वर या सर्वांचीच निवृत्ती त्याची होईल. त्याचीच एकट्याची होईल का सगळ्यांची होईल? मग आता ज्यांनी अज्ञानाची निवृत्ती केली त्याच्याच ह्या संसार दुःखाची निवृत्ती होईल, बाकीच्यांना संसार दुःख राहील. आता ही संगती बरोबर आहे की नाही? मग आता तुम्हाला असा प्रसंग येईल का एकाच्या साधनाने दुसऱ्याची निवृत्ती झाली? येणार नाही. ज्यांनी साधन केलं त्याच्याच पुरतं अज्ञान निवृत्त होईल, त्याच्याच पुरतं जगताची किंवा संसार दुःखाची निवृत्ती होईल. म्हणजे नाना मानून संगती लागते का एक मानून संगती लागते? एक मानून उलट काय होतो? विरोध होतो, आहे की नाही. आतापर्यंत आपण चिंतन असं केलं होतं का? कधी नाही. पण आता आपण कोणाच्या पक्षात जायला लागलो? भामतीकारांच्या. कारण त्या भामतीकारांचं जे चिंतन आहे अतिशय गंभीर असा तो ग्रंथ आहे. भरपूर श्रम घेतल्याशिवाय कळत नाही. परंतु आपले मात्र एका परिच्छेदामध्ये त्याच्यामध्ये गती व्हायला लागली आणि आपण त्याच्या मताचे व्हायला लागलो, आहे की नाही. ज्या जीवास ज्ञान होते त्याचे अज्ञान, ईश्वर आणि ब्रह्मांड ही सारी निवृत्त होतात. ज्यास ज्ञान होत नाही त्यास बंध राहतो. ज्याला ज्ञान होत नाही तो काय राहणार? बंधात राहणार. त्याला बंध राहणार. आणि ज्याला ज्ञान होतो त्याला मोक्ष होणार. आणि ज्याला ज्ञान होतं त्यालाच मोक्ष होणार, इतरांना होणारच नाही. आणि बरोबर आहे ना. आणि हे जे वाचस्पतीचं मत आहे तर हे मत अत्यंत तंतोतंत आहे, बरोबर आहे असं आपल्याला वाटायला लागलं. पण ग्रंथकार लगेच सांगतात पण हे वाचस्पतीचे मत बरोबर नाही. आता बघा इतकं चांगलं जुळून आलं आणि परत लागले सांगायला सगळं बरोबर आहे पण हे मत बरोबर नाही असं सांगतात. आता आपल्याला पुन्हा वाटायला लागले बरोबर का नाही? आता जेव्हा ते सांगतील तेव्हा आपल्याला काय वाटेल की हे मत बरोबर नाही, आहे की नाही. कारण आपल्याला कोणत्याही गोष्टीचा उलगडा चांगला होतो लगेच, आहे की नाही. त्याचं स्वामी महाराज सांगायचे की विडीला सासर आणि माहेर दोन्ही सारखं. संक्षिप्त शारीरकाचा असो, अद्वैत वेदांत मुक्तावलीचा असो, नाहीतर अद्वैत सिद्धीचा असो, तेही त्यावेळेला बरोबरच आहे. आणि आता ज्या वेळेला भामतीकार सांगतात ते काय सामान्य आहेत का? आहे की नाही. ज्यांना आपलं लग्न झालं हे 45-40 वर्षांनी कळलं, आहे की नाही. तर अशी जी महात्मे किती थोर आहे, निधिध्यासन तत्पर आहे आणि त्यांचं मत काही चुकीचं आहे का? मग तुमचं कोणतं मत आहे? आमचं दोन्ही मत आहे की नाही. कारण आम्हाला कोणतं मतच नाही. ते मतदान करतात ना, ते एक जण आले मतदान करून आले का आले म्हणून का कोणत्या ह्याच्यावर शिक्का टाकला? सगळ्या 7 जणांवर टाकला. सगळ्यांचं बरोबर होतं कारण यांचं कोणतंच मत नाही. तसं आहे. ज्यास ज्ञान होत नाही त्यास बंध राहतो. पण हे वाचस्पतीचे मत बरोबर नाही. कारण जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित म्हणणे आणि ईश्वर अनंत मानून जीवजीवातील सृष्टीचा भेद मानणे हे श्रुती विरुद्ध आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. असं कधी होईल का मनुष्य एकच मनुष्य सगळ्यांना शिक्का देईल? असं होईल का? होऊ शकतं ना. असं कोणीच नाही का? मीच दिला होता एकदा सगळ्यांना. मी एकदाच मतदान केलं आणि सगळ्यांना दिलं, पण दिलंच नाही कधी. तर कारण मतच नाही, ऐक नाही. पण इथं मात्र असं चालणार नाही. इथं मनुष्य कोणत्या तरी मताचा विचार करून असलं पाहिजे किंवा दोन्ही मताचा समन्वय त्याला कळला पाहिजे, आहे की नाही. तर ते सांगतात जीवाच्या, बघा इथं सगळ्या गोष्टी पहा. कारण जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित म्हणणे. बघा ईश्वर जो आहे तो एक समवायावत छेदे करून सगळ्या प्राणीमात्रांचं भूत भविष्य वर्तमान यांच्या कर्माचं कर्मफलाचं सगळं ज्ञान आहे की नाही त्याला. आणि जीवाला सकाळची भाजी काय खाल्ली हे संध्याकाळी आठवत नाही आणि त्या जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित आहे असं म्हणणं योग्य आहे का? ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान ईश्वर, आहे की नाही. तो कोण सांगते?
यः सर्वज्ञः सर्वेश्वरः अशी कोण सांगते? श्रुती. आणि तुम्ही काय सांगितलं? तुमची प्रक्रिया काय सांगितली? जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित. म्हणजे अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान जीवाच्या आश्रयाने राहणाऱ्या अज्ञानाने ईश्वर कसा आहे? कल्पित आहे असं म्हणणं बरं वाटतं का तुम्हाला? अगोदर ते बरं वाटत होतं, आता लागलं का बरं वाटायला? नाही. जीवाच्या अज्ञानाने सर्वज्ञ सर्वेश्वर ईश्वर कल्पित आहे हे म्हणण्याचं काही अर्थच नाही. म्हणजे कसं, जसं शून्यापासून, बरोबर ना, शून्यापासून म्हणजे अभावापासून भावरूप पदार्थाची उत्पत्ती होत नाही, तसं अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान आणि त्याच्यापासून निर्माण काय झालं म्हणजे सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान. ही कुठली कल्पना तुमची? ऐके नाही, एकदम ही पोरकटपणाची कल्पना वाटते. मग आता काय म्हणायला लागले भामतीकार? आतापर्यंत आपण भामतीकारांचं केवढं महत्व वाटत होतं, ऐके नाही. उलट असं वाटत होतं की संक्षेप शारीरकाचं मत चुकीचं आहे, ऐके नाही. आता काय वाटायला लागले? हे बरोबर आहे. संक्षेप शारीरकार म्हणतात ते बरोबर आहे, ही कल्पना काही बरोबर नाही. जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित म्हणणे. आणि पुन्हा काय आहे? हे जे मत सांगितलं श्रुतीमध्ये, ईश्वर एक सांगितलं का ईश्वर नाना सांगितले? ईश्वर काय सांगितलं? एक. जीव एक सांगितलं की नाना सांगितले? नाना. म्हणजे याच्यात जीव नाना सांगितले ते उपाधी भेदाने नाना सांगितले का तत्वता नाना सांगितले? उपाधी भेदाने. उपाधी कोणत्या नाना सांगितल्या? श्रुतीमध्ये जेव्हा जीव नाना सांगतात तेव्हा नाना उपाधीमुळे नाना सांगतात का तत्वता नाना सांगतात? जीव नाना उपाधीमुळे सांगतात. जीवही तसं काय आहे? तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. जीव तर परमात्म्याहून भिन्न नाही, परमात्मा एक आहे आणि जीव सुद्धा काय आहे? एकच आहे. का जीवालाच परमात्मा नाव आलेले का परमात्म्याला जीव नाव आलेले? जीवाला परमात्मा म्हणण्यापेक्षा परमात्म्याला जीव आलेले, आहे की नाही. परमात्म्याला अविद्या उपाधीमुळं किंवा अंतःकरण उपाधीमुळं काय नाव आलेलं आहे? जीव आलेलं आहे. म्हणून ते दोघांचं ऐक्य का होतं? ऐक्य का होतं? आहेच एक म्हणून ऐक्य होतं. जर भिन्न असते तर ऐक्य झालंच नसतं. मग भिन्न आहे त्यांच्यामध्ये भेद आहे, हा काय केवळ भ्रम आहे, भेद भ्रम आहे, ऐक ना. भेदाभेद भ्रम अमंगळ. मग भेद भ्रम आहे का अभेद पण भ्रम आहे? अभेद पण काय आहे? कारण भेदच झाला नाही तर सापेक्ष अभेद कसला, ऐक नाही. हे वारकऱ्यांचं तत्वज्ञान आहे, ऐक नाही. असं जगामध्ये कुठंच नाही. किंवा दुसरं तत्वज्ञान शिकले तर हे कळता कळता कोणती वेळ येते? पर मरण्याची वेळ येते. तेव्हा कळलं तर कळतं मरणाच्या अभिवत पूर्ण, नाही तर पुन्हा जन्म आहेच योगभ्रष्ट होऊन. पण वारकरी संप्रदाय जर आलं तर गाता गाता, आहे की नाही, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम आमंगळ, एकाच चरणात सगळं काम होऊन जातं, आहे की नाही. वारकऱ्याचं त्याला विचारसागर शिकायची गरज पडत नाही, वृत्ती प्रभाकर शिकायची गरज पडत नाही, प्रस्थानत्रयी भाष्य करायचे का? आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं ते. पण हे न कळताच मरला तर मग मात्र काही उपयोग नाही, आहे की नाही. आणि हे कळण्यासाठी हे सगळं त्याला लागतच असतं, आहे की नाही. इथून नाही घेतलं तर कुठून तरी तेच चिंतन करावं लागेल त्याला, आहे की नाही. नुसतं आपण अभिमान धरायचा आमचा वारकरी. बघा तुकाराम महाराजांनी भेद तर भ्रम म्हणलंय पण अभेद सुद्धा भ्रम म्हणले. भेद भ्रम कसा, अभेद भ्रम कसा, ह्या गोष्टी कळून घेतल्या पाहिजे ना. कळून म्हटलं पाहिजे. राग आळवितो नाना गातो काय ते कळेना, भेदाभेद भ्रम अमंगळ, आहे की नाही. मला तसं पण गाता येत नाही. जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित म्हणणे आणि ईश्वर अनंत मानून जीवजीवातील सृष्टीचा भेद मानणे. आणि पुन्हा काय म्हणतात? प्रत्येक जीवाच्या सृष्टीचा भेद. अहो हे सगळं 100 लोकांना हे घर एक दिसतं का प्रत्येकाचं घर वेगळं आहे? अजून पंचदशीत विषय येणार आहे तुम्हाला पुढं, थोडंसं गेलंय मला वाटतं. जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी, आहे की नाही. ईश्वर सृष्टीतले पदार्थ सगळ्यांना काय दिसतात? एक रूपाने दिसतात. आणि जीवसृष्टीचे जे पदार्थ आहे ते ज्याचे त्याचे वेगळे असतात. ज्याचे त्याचे वेगळे पदार्थ कुठं दिसतात बरं आपल्याला? स्वप्नामध्ये. प्रत्येकाने जीवाने कल्पलेलं स्वप्न वेगवेगळं आहे, परंतु जागृतीतले जे पदार्थ आहे ते सगळे एकच आहे की नाही. मग प्रत्येक जीवाने वेगवेगळ्या सृष्टीची कल्पना केलेली आहे का सगळ्या जीवांना मिळून एकच सृष्टी आहे? वेद सांगतो. ईश्वर प्रत्येकाचा वेगळा आहे का एकच आहे? एकच आहे की नाही. मग हे मत कोणाच्या विरुद्ध जातं? श्रुतीच्या विरुद्ध जातं. जर अज्ञान जीवाच्या आश्रयाने राहत असं म्हटलं की मग काय होतं? श्रुतीच्या विरुद्ध जातं. कारण मग काय म्हणतो? ईश्वर नाना मानावं लागतात आणि जग नाना मानावं लागतं. श्रुती सिद्धांताप्रमाणे ईश्वर काय आहे? एक आहे. जगत काय आहे? एक आहे. बरोबर आहे ना. अनेक मानलेले नाही. ईश्वर अनंत मानून जीवजीवातील सृष्टीचा भेद मानणे
हे श्रुती विरुद्ध आहे. बरोबर ना? श्रुतीनं कुठेही सांगितलं. आमचं काय प्रमाण काय आहे? तस्मात शास्त्रम प्रमाण. काय शास्त्र म्हणेल ते सांडाय. शास्त्र म्हणत असतं का जीव नाना आहेत आणि नाना जीवांचे जगत आणि ईश्वर नाना आहेत, तर आम्ही ते मानलं असतं. असं श्रुतीमध्ये कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे तुम्ही किती जरी सिद्धांत सांगितलं तर आम्ही कानावर देखील घेणार नाही. आता कदाचित निबंधकारांनी ईश्वर आणि सृष्टी एकच मानून फक्त अनंत जीवाश्रित अनंत आज्ञाने मानले तरीही ते बरोबर नाही. आता ते भामती निबंधकाराच्या विषयी ज्याला कोणाला त्यांचा पक्ष धरायचा ना, कळवळा आहे, त्याला काही झालं तरी आमचंच खरं. ते म्हणतो तुम्हाला कोणी सांगितलंय की आमचा ईश्वर नाना आहे, जगत नाना आहे? ईश्वर एकच मानतो आम्ही, जगत सुद्धा काय मानतो? एकच मानतो. फक्त अनंत जीवाश्रित असणारी अज्ञान नाना आहे. असं मग काय हरकत आहे का? असं तो म्हणतो. काय आता काय आम्ही म्हणतो फक्त अज्ञान नाना आहे, परंतु त्या अज्ञानाने काय त्या अज्ञाना जीवाच्या आश्रयाने राहणाऱ्या अज्ञानापासून झालेला जो ईश्वर आहे तो एकच आहे आणि झालेलं जगत काय आहे? एकच आहे. आता काही तुम्हाला विरोध मानण्याचं कारण आहे का? कारण तुम्ही काय म्हणता श्रुतिमताच्या विरुद्ध कोणतं? ईश्वर नाना मानले की श्रुतिमताच्या विरुद्ध जातं. बरोबर ना? आणखीन काही नाना मानलं तर जगत नाना मानलं की सृष्टीच्या आपलं श्रुतीच्या विरुद्ध जातं. आता आम्ही म्हणतो जगतही एक, ईश्वरही एक, फक्त अनंत जीव आहेत आणि त्या अनंत जीवाच्या आश्रयाने राहणारी अज्ञान एक आहे. पण सगळ्यांच्या अज्ञाना मिळून झालेलं जगत आणि ईश्वर मात्र काय आहे? एकच आहे. असं मानल्यावर काय हरकत आहे का आता? असं म्हणतो. लक्षात येतो ना विषय महाराज? नाही येत लक्षात? ग्रंथ समोरच नाही का? आहे ना. हे बघा आता पुन्हा सांगतो. हे जे भामतीकारांचं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं काय आहे? जीव हे अनंत आहेत की नाही? जीव जर अनंत तर अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं? जीवाच्या आश्रयाने. मग जीव नाना, मग अज्ञान सुद्धा प्रत्येक जीवाच्या आश्रयाने राहणारं अज्ञान वेगवेगळं. मग अज्ञान किती झाली? अनंत. अनंत झाली की नाही? आणि त्या अनंत जीवाच्या आश्रयाने झालेले ईश्वर जीवाच्या, बरोबर ना? जीव हा काय मायेचा काय झाला? आश्रय झाला. बरोबर ना? अज्ञानाचा काय झाला? आश्रय. आणि हे ईश्वर कोणापासून झाला? जिकडे तुम्ही मायेपासून झाला म्हणता की नाही? आता जीवाच्या आश्रयाने अज्ञान राहिले म्हणजे जीवाच्या आश्रयाने असणारा अज्ञान किंवा माया, त्या जीवाच्या आश्रयाने असणाऱ्या मायेचंच कार्य कोण झालं? ईश्वर. त्या माया अधिष्ठान चैतन्य त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब म्हणून ईश्वर. हा प्रत्येकाचा वेगवेगळा झाला की नाही? आणि पुन्हा त्या ईश्वराला संकल्प झाला. जीवाच्या आश्रयाने राहणाऱ्या अविद्येपासून उत्पन्न झालेल्या ईश्वराच्या ठिकाणी संकल्प होऊन एको अहम भविष्याम प्रजा येई, मी अनेकत्वाला प्राप्त व्हावं, असं संकल्प कोणी केला? ईश्वराने. आता जीवाच्या अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या ईश्वराने केलेल्या संकल्पापासून निर्माण झालेलं जगत. बघा चुकलं काही नाही? तुम्ही एकदम माझं वेगाने बोलल्यामुळे काही लक्षात आलं नाही का? अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं? जीवाच्या. बरोबर आहे ना? त्या अज्ञानापासूनच काय होतो? ईश्वर. बरोबर आहे की नाही? अज्ञानापासून झाला ईश्वर आणि ईश्वरापासून झालं जगत. हे झाले एका जीवाची कल्पना. बरोबर आहे ना? आता दुसरा जीव घ्या, त्याच्या जीवाच्या आश्रयाने राहणारं अज्ञान ते वेगळं आहे की नाही? त्याच्यापासून निर्माण झालेला ईश्वर वेगळा आणि त्याच्यापासून निर्माण झालेलं जगत वेगळं. मग नाना जगत झाली की नाही? आणि नाना ईश्वर झाले की नाही? झाले. बरोबर आहे ना? पण हे कधी जीवाच्या आश्रयाने अज्ञान राहतं असं मानलं तर. इथपर्यंत आलं ना लक्षात? मग आता ईश्वर नाना झाले की नाही? मग आता तुम्ही लगेच आक्षेप घेतला आमच्यावर. अहो श्रुतीच्या विरुद्ध तर तुम्हाला बोलता येणार नाही ना. कोणतीही गोष्ट तुम्ही काही सांगाल, आम्ही कधी मानू? ते शास्त्राचे प्रमाणित केलं तर. आता शास्त्रामध्ये ईश्वर एक सांगितलं का? एको देव हा सर्वभूतेषु गुढा. एकच देव सगळ्या प्राणीमात्रामध्ये. का अनेका हा देवा हा? का एका हा देवा हा? एकच देव आहे. मग श्रुतीच्या विरुद्ध बोलले का नाही तुम्ही? अनेक ईश्वर. बरं जगत जे आहे ते जगत शब्द एकच आहे ना? एक वचनी म्हणजे एकच जगत सांगितलेलं आहे का? जगत आणखी जगत काय? जगत शब्द कसा चालतो? जगत जगती जगती ना? जगंती का जगती? कसं आहे कैलास महाराज? जगत शब्द जगंती तर नक्कीच नसेल. जगत जगत जगती जगती असं असेल ना? एक ह्रस्व आणि एक दीर्घ. हां बरं पुढे चालवा. हां
हां जगंती ऐका आत्मविश्वासपूर्वक आहे ना. मग आता शब्द जो जगत असा येतो का काय ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असा शब्द येतो. जगत मिथ्या म्हणताना जगत हे कोणतं आहे प्रथमेचं एकवचन आहे का जगंती मिथ्या. जगत काय आहे एकच एकच आहे ना. या जगत हे काय आहे मिथ्या आहे एक आहे. मग आता जगत नाना सांगितले का वाचस्पतींनी ईश्वर व सृष्टी अनंत मानली आहेत. एक अज्ञान मानणाराच एकाच ज्ञान झाले असता त्या ज्ञानाने साधना वाचून सर्वास मोक्ष होईल व ज्ञान साधने निष्फल होतील असा दोष दिला. पण अनंत अज्ञानी मानले असताही तशाच प्रकारचा दोष वाचस्पतीच्या मतावरही येतो. त्यांनी सांगितलं की एकाचं अज्ञान निवृत्त झालं तर सर्वांचं अज्ञान निवृत्त होईल. पण तरी सुद्धा आणि मग त्याच्यासाठी त्या संगतीसाठी त्यांनी काय मानले अज्ञान नाना बरोबर जीव नाना जीवाश्रित असणारे अज्ञान नाना ईश्वर नाना आणि ईश्वर संकल्पापासून उत्पन्न झालेली जगत नाना. पण हा जो मत आहे ना एकाला मोक्ष झाल्यावर अनेकांना मोक्ष होतो हा जो दोष टाळण्यासाठी गेला तो दोष त्याच्याही मतावर आला. तो कसा आला नंतर तो स्वामीजी आधीच आलेले योगवशाने ते अगोदरच आलेले तिथं ते